कोटी खर्च केलेले अजूनही जलजीवनचे प्रकल्प हे अर्धवट कामी थांबलेले आहेत आणि एकंदरीतच यंदाचा उन्हाळा हा 15 जिल्ह्यांमध्ये कोरडा या पद्धतीने या ठिकाणी या प्रत्येकालाच अनुभवावा लागणार आहे। 15 गावांमध्ये या ठिकाणी अजूनही जलजीवनची कामं खरं तर अर्धवट राहिलेली आहेत। राज्यातील 40,297 गावांमधील 1.5 कोटी कुटुंबांना हर घर जल उपक्रमांतर्गत जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन दिले जातात। योजनेची मुदत 2024 मध्ये संपली आहे, पण कामं अपूर्ण राहिल्याने 2028 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागेल। जलजीवनच्या कामावर आतापर्यंत 15,000 कोटींचा खर्च झालाय, तरी देखील यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी 15 जिल्ह्यांमध्ये 5,000वर टँकर्स लागतील अशी सद्यस्थिती आहे। केंद्र शासनाच्या हर घर नल या योजनेतून प्रत्येक घराला प्रति माणसे नळाद्वारे 55 लिटर पाणी देण्यासाठी हे मिशन हाती घेण्यात आलेला आहे। 2019 मधील योजना 2024 मध्ये संपणं अपेक्षित होती, मात्र आणखी 4 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। खोदलेले जलजीवनमधून जलस्रोत कोरडे ठाक असल्यानं नागरिकांच्या घशाला आत्तापासूनच कोरड पडतीये। दरम्यान निधी अभावी थांबलेल्या जलजीवनची कामं पूर्ण होईपर्यंत टंचाई काळात विशेषतः उन्हाळ्यातील पाणी पुरवठ्यासाठी टँकरवर कोट्यवधींचा खर्च करावा लागेल अशी स्थिती आहे। 234 गावांमध्ये अजूनही कामं सुरू झालेली नाहीयेत। 16,094 गावांमधील कामं निधी अभावी कमी प्रमाणात सुरू असल्याचं योजनेच्या अहवालामध्ये नमूद झालंय।